नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषय अध्यापनामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी मराठी सुलभ भारती या विषयाच्या अध्यापनामध्ये आपल्या पुढील पाठाला सुरुवात करणार आहोत। आपला पुढील पाठ आहे पाठ क्रमांक 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी थोडक्यात माहिती आज आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। आपण पाहिलं असेल की आपल्या भारतभूमीमध्ये असे बरेचसे संत, समाजसुधारक, त्यानंतर नेते होऊन गेलेले आहेत की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे समाजासाठी काहीतरी देण्यासाठी, समाजाचं ऋण उतरवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य हे केवळ समाजासाठी ते जगले। समाजामध्ये वेगवेगळ्या सुधारणा घडवायच्या असतील, देशाला स्वतंत्र करायचं असेल किंवा ते आपल्या देशासाठी काहीतरी कार्य करायचं असेल, महत्त्वाचं कार्य करायचं असेल, त्यामध्येच त्यांनी आपलं आयुष्य पूर्णपणे संपवलेलं आहे। त्याचसारखेच एक व्यक्ती म्हणजेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक समाजसुधारक होते। विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखंडी या गावी 23 एप्रिल 1873 मध्ये झाला, तर त्यांचा मृत्यू 2 जानेवारी 1944। हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते। त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते। शिंदे हे मानवी मूल्याची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते। अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते। त्यांच्या कार्याविषयी आपण थोडक्यात माहिती आज या पाठामध्ये अभ्यासू। हे चित्र अतिशय दुर्मिळ असे चित्र आहे जे विठ्ठल रामजी शिंदे यांचे आहे। पाठाची सुरुवात आपण प्रकट वाचनाने करू। पाठ क्रमांक 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। विठ्ठल रामजी शिंदे उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला। अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते। लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती। हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे। लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येते। त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते। त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता। सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत। माणसांत भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला। छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षांचा होता। त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता, पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते। आजोबा बसवंतराव हे दानशूर होते। दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत। आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे। लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत। एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला। समोर ताट होते, तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला। त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले। हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता। समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले। लेखक डॉक्टर भी. ना. दहातोंडे। तर अशा प्रकारे आज आपण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समाजकार्याची, त्यांच्या जडणघडणीची ओळख थोडक्यात या पाठाद्वारे करून घेणार आहोत। तर आता आपण पाठाच्या स्पष्टीकरणाकडे वळू। विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला। म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे
उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म हा जमखंडी गावी झाला. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव होते रामजी आणि आईचे नाव होते यमुनाबाई. म्हणजे जे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आहेत त्यांचा जन्म हा अगदी एका छोट्याशा गावी म्हणजे जमखंडी या नावाच्या गावी झाला होता. आणि त्यांच्या वडिलांचे नाव होते रामजी आणि आईचे नाव होते यमुनाबाई. लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता. सर्व जातीधर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसामाणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला. लहानग्या विठ्ठलला म्हणजेच अगदी बालपणापासूनच विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती. मग ते आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे सांघिक खेळ खेळायचे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र मिळून खेळण्याचे खेळ खेळायचे. पूर्वी मुलांकडे खेळण्याची वेगवेगळी साधने उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे मुलांना अशा प्रकारचे जे मैदानी खेळ होते तेच खेळावे लागत असत. मग हे देखील आपल्या मित्रांबरोबर अशा प्रकारच्या खेळांचा आनंद घेत असत. या खेळांमध्ये खेळल्यामुळे त्या खेळण्यामध्ये त्यांच्या लहान वयातच विठ्ठल हा सदैव पुढे असलेला दिसायचा. म्हणजे हे खेळ कसे खेळायचे त्यामधली असलेली कुशाग्रता, कुशलता हे सगळे गुण आपल्या विठ्ठल रामजी शिंदे यांच्यामध्ये अगदी बालपणापासूनच दिसत होते. तसेच त्यांचे वडील जे आहेत ते वडील हे धार्मिक वृत्तीचे होते. म्हणजे पूजा अर्चा, देवधर्म ह्यावर त्यांचा खूप विश्वास होता आणि त्यांच्या या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कारण सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी यायचे, त्यांचे काय समस्या असतील, अडचणी असतील ते सांगायचे आणि यांच्या घरीसुद्धा सगळ्यांची वृत्ती ही सगळ्यांना मदत करण्याची असल्यामुळे ते देखील त्यांना मदत करत असायचे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांचं येणं जाणं त्यांच्या घरी सतत असायचं. माणसांमध्ये भेदभाव करायचा नाही अशी शिकवण त्यांना अगदी लहानपणापासूनच मिळालेली होती. किंबहुना अगदी बालपणापासून त्यांच्या मनावर हे संस्कारच झालेले होते की आपण माणसांमध्ये भेदभाव करायचा नाही. अशा प्रकारे त्यांच्या वडिलांच्या या धार्मिक वृत्तीचा आणि समाजातील गोरगरिबांना मदत करण्याचा ठसाच विठ्ठलच्या मनावर उमटलेला आपल्याला दिसून येतो. या परिच्छेदात आलेले कठीण शब्द सदैव, सदैव म्हणजेच नेहमी. त्यानंतर धीटपणा, धीटपणा म्हणजे साहसी किंवा धैर्यशील. सहनशीलता म्हणजेच सोशिकता, म्हणजे एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती, त्याला म्हणतात सहनशीलता. धार्मिक म्हणजे पुण्यवान किंवा सदाचारी, देवधर्म मानणारी व्यक्ती. वृत्तीचे म्हणजेच आचरण, वृत्ती म्हणजेच आचरण किंवा वागणूक. परिणाम, परिणाम म्हणजेच प्रभाव, एखाद्या गोष्टीचा झालेला परिणाम. भेद, भेद म्हणजेच फरक किंवा भिन्नता. उमटला, उमटणे म्हणजे स्पष्ट दिसणे. छोटा विठ्ठल अवघा 4 वर्षांचा होता. त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते. आजोबा बसवंतराव हे दानशूर होते. दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत. आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे. लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत. एकदा काय झाले, विठ्ठल जेवायला बसला, समोर ताट होते. तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला. त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता. तर अशा प्रकारे विठ्ठल हा अगदी छोटा म्हणजे जेमतेम 4 वर्षांचा असेल त्यावेळची ही गोष्ट आहे की तेव्हा दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता. मग हा दुष्काळ पडणे म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी पाण्याची कमी असणे
मग पाणी कमी असल्यामुळे काय झालं की शेतामध्ये जमिनीमध्ये पाण्याची कमतरता भासते आणि त्यामुळे झाडं सगळे सुकून जातात, शेतामध्ये पीक घेता येत नाही किंवा पीकही पिकू शकत नाही, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. किंवा दुसऱ्या प्रकारचा दुष्काळ असाही असू शकतो की त्या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसते आणि त्यामुळे झालेलं नुकसान असेल, व त्यामुळे लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य किंवा त्यांच्या राहणंसुद्धा त्यांना त्या ठिकाणी अशक्य होऊन जातं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी ओढवलेली होती. मात्र हा सुका दुष्काळ होता, म्हणजे कोरडा दुष्काळ होता की त्या प्रदेशामध्ये पाणीच न पडल्यामुळे किंवा पाऊसच न पडल्यामुळे त्या ठिकाणी गोरगरिबांना अन्नधान्य मिळणं अशक्य झालं होतं. पण अशा वेळी देखील विठ्ठलच्या मळ्यात मात्र मक्याचं छान पीक आलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या शेतामध्ये जे आलेलं पीक आहे ते पीक मक्याचं, त्या मक्याचे दाणे काढून त्यांचे आजोबा म्हणजेच बसवंतराव हे खूप दानशूर होते. मग दानशूर म्हणजे नेहमी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांना काहीतरी देण्यासाठी तयार असलेला. मग अशी दानशूर व्यक्ती असल्यामुळे ते रोज सकाळी आपल्या कट्ट्यावर बसून, म्हणजे घराच्या बाहेर असलेला ओटा, मोकळी जागा, त्या जागेत बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटण्याचं काम करत असत. आजोबांना या कामात विठ्ठल देखील मदत करायला बसायचा. तो देखील त्याच्या हाताने गोरगरीब लोकांना मक्याचे दाणे वाटण्याचं काम करत असायचा आणि ते लोक देखील विठ्ठलचे कौतुक करत, त्यांना आशीर्वाद देत, खूप मोठा होईल वगैरे अशा पद्धतीने ते देखील आशीर्वाद देत. कारण त्यांनी त्यांच्या आजोबा आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे पोटभर अन्न खाण्यासाठी मिळणार होतं, नाहीतर लोकांना अन्न देखील खाण्यासाठी मिळणं अशक्य झालेलं होतं. असे वेगवेगळे प्रसंग आहेत ज्यातून विठ्ठलचा हा दानशूरपणा, म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर बालपणापासून दानशूरपणा, त्याचनंतर उदारता आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची जी धडपड आहे, हे सर्व गुण किंवा हे सगळे संस्कार त्यांच्यावर झालेले आपल्याला दिसून येतात. एकदा विठ्ठल असाच लहान असतानाचीच गोष्ट आहे की विठ्ठल जेवायला बसला आहे आणि समोर ताट आहे. मात्र तेवढ्यात एक भिकारी भीक मागत मागत त्यांच्या दाराशी येतो. त्या भुकेलेल्या माणसाला पाहून विठ्ठल आपले स्वतःचे जेवण थांबवून ते ताट त्या भुकेलेल्या माणसाला देतो. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता, हे आपल्याला या छोट्याशा प्रसंगावरून लक्षात येते. या परिच्छेदातील कठीण शब्द आपण पाहू. महाभयंकर म्हणजे भीतीदायक, दुष्काळ म्हणजेच अन्नाची टंचाई किंवा दुर्भिक्ष, म्हणजेच दूरपर्यंत कुठेही लोकांना अन्नधान्य मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच दुष्काळ. त्यानंतर मळ्यात शब्द आलेला आहे मळा म्हणजेच काय, बागायत किंवा भाजी पिकवण्याचे ठिकाण. दानशूर म्हणजे उदार मनाचा, म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असणारा, तत्पर असणारा. कट्ट्यावर म्हणजेच बाहेर एखादा घराच्या समोर आपल्या जो ओटा आहे किंवा घराच्या समोरचा जो मोकळा भाग आहे त्या ठिकाणी उंचवटा करून असा बांधलेला एखादा भाग, त्याला म्हणतात घरासमोरचा ओटा म्हणजेच कट्टा. आशीर्वाद म्हणजे शुभेच्छा. भिकारी म्हणजे भीक मागून जगणारा व्यक्ती, त्याला म्हणतात भिकारी, आपण त्याला बेगर्स म्हणतो. दयाळूपणा, दुसऱ्यांवर दया करण्याचा स्वभाव किंवा प्रेमळपणा असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, ही संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी. त्याचा ठसा हा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता. म्हणजे अगदी बालपणापासून त्यांच्या मनावर हे संस्कार झालेले होते
कारण तुकारामांनी या अभंगवाणीमध्ये असे वर्णन केले आहे की जे रंजले गांजलेले आहेत, म्हणजे जे दुःखी कष्टी लोक आहेत, त्या दुःखी आणि कष्टी लोकांसाठी ज्यांना तो आपला म्हणेल आणि आपले जसे आपण आपल्या स्वकीयांसाठी म्हणजेच आपल्या लोकांसाठी जसे दुःख आणि कष्ट सहन करत असतो, त्याप्रमाणे समाजातील जे दुःखी व कष्टी लोक आहेत अशांना जो आपला म्हणेल त्यालाच तोच खरा साधू आहे आणि तोच खरा साधू म्हणून ओळखला पाहिजे. आणि त्याच व्यक्तीच्या मध्ये आपण देवाला पाहिलं पाहिजे. देव तेथेची जाणावा, म्हणजे अशाच व्यक्तीच्या मध्ये आपण देव मानला पाहिजे आणि त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशी शिकवण संत तुकाराम आपल्याला या अभंगवाणीतून देत आहेत. आणि या त्यांच्या शिकवणीचा ठसा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या हृदयावर अगदी लहानपणापासून उमटला होता आणि त्यामुळेच समाज सुधारणा करण्याचं अखंड व्रत त्यांनी धारण केलं. म्हणजे समाज सुधारणा करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी स्वतःला त्याच कामामध्ये अगदी व्यस्त करून घेतलं. अशा प्रकारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आयुष्यभर समाजासाठी आणि समाजातील दुःखी व कष्टी लोकांसाठी कार्य करत राहिले. आणि संत तुकारामांच्या या अभंगवाणीचा खऱ्या अर्थाने त्यांनी अर्थ समजून घेतला आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन करून समाजासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असं कार्य ते आयुष्यभर करत राहिले. खऱ्या अर्थाने संत तुकाराम महाराजांची शिकवण ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आचरणात आणली. अशा प्रकारे विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अगदी बालपणापासून ते त्यांच्या समाजकार्यापर्यंतची ओळख आपण त्यांची करून घेतलेली आहे आज या पाठातून. या परिच्छेदात आलेले काही कठीण शब्द. अभंगवाणी. अभंगवाणी म्हणजेच काय की काव्यरचनेचा एक प्रकार आहे की ज्यामध्ये जसे आपण कविता वगैरे वाचतो त्या पद्धतीची ही काव्यरचनेचा एक प्रकार आहे. हृदय म्हणजेच मन. आयुष्यभर म्हणजे जीवित काळापर्यंत. समाज सुधारणा, समाज हितासाठी आरंभलेले कार्य. अखंड म्हणजेच अविरत, म्हणजे कुठेही न थांबता. ध्यास म्हणजे अतिशय उत्कट इच्छा असणे, म्हणजे अगदी मन लावून तीच गोष्ट करणे.